2024 हे वर्ष एफडी गुंतवणूकदारांसाठी चांगलं असण्याची शक्यता आहे। मागच्या काही महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली नाहीये, मात्र तरीही बँकांनी आता एफडीच्या व्याजदरात वाढ करायला सुरुवात केली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियासह 7 बँकांनी मागच्या काही दिवसात एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांना एफडीवर आता 7 ते 8% व्याज मिळणार आहे। पण कोणत्या बँकांनी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे आणि किती वाढ केली आहे ते आता जाणून घेऊया। स्टेट बँकेच्या ग्राहकांना एफडीवर आता 7.5% पर्यंत व्याज मिळतंय। एसबीआयच्या अमृत कलश या खास योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 400 दिवसांच्या एफडीवर 7.6% व्याज मिळतंय। हा व्याजदर 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी लागू असेल। अमृत कलश योजनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे एसबीआयने या योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। अमृत कलश एफडी स्कीमचा कालावधी 400 दिवसांचा आहे आणि या योजनेत सामान्य गुंतवणूकदारांना एसबीआय 7.1% व्याज देत आहे, तर या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 7.6% व्याज मिळत आहे। बँक ऑफ बडोदाने देखील एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे। बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर आता 4.25% आणि 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.5% व्याज मिळणार आहे। तर बँक ऑफ बडोदाच्या 399 दिवसांच्या तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीमवर सामान्य गुंतवणूकदारांना 7.15% व्याज मिळत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर 7.65% व्याज मिळणार आहे। ॲक्सिस बँकेने देखील 26 डिसेंबर 2023 पासून एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे। ॲक्सिस बँक त्यांच्या ग्राहकांना आता 7.10% पर्यंत व्याज देते। युनियन बँकेने एफडीच्या व्याजदरात 0.5% पर्यंत वाढ केली आहे। युनियन बँक 399 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक म्हणजे 7.25% व्याज देते। युनियन बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.5% व्याज देते। प्रायव्हेट बँकांचा विचार केल्यास डीसीबी बँक 25 ते 26 महिन्याच्या एफडीवर 8% व्याज देते, तर ज्येष्ठ नागरिकांना या एफडीवर तब्बल 8.6% व्याज मिळणार आहे। दुसऱ्या बाजूला फेडरल बँक त्यांच्या ग्राहकांना 500 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक म्हणजे 7.5% व्याज देते। ज्येष्ठ नागरिकांना या एफडीवर अतिरिक्त 0.5% व्याज मिळतंय। मोठ्या बँका एफडीचे व्याज वाढवत असताना स्मॉल फायनान्स बँका देखील या मोठ्या बँकांना जोरदार टक्कर देत आहेत। सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 2 ते 3 वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते। सामान्य ग्राहकांना या एफडीवर 8.88% तर ज्येष्ठ नागरिकांना 9.10% व्याज मिळत आहे। रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार भारतातल्या एफडीचे व्याजदर आता 5 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचलेत। मागच्या वर्षीच्या तुलनेत एफडीच्या व्याजदरात साधारण 1 ते 1.25% वाढ झाली आहे। रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 2.5% वाढ केली आहे आणि बँकांनी कर्जाच्या व्याजदरातही साधारण 2 ते 2.5% वाढ केली आहे। मात्र एफडीच्या व्याजदरात तेवढी वाढ झाली नाहीये। मात्र आता बँका 1 ते 3 वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत। त्यामुळे ज्यांना मध्यम अवधीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी 2024 हे वर्ष फायद्याचं ठरणार आहे।